नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण मस्त असे अप्पे बनवणार आहे, ते पण मिक्स डाळीचे। तर चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि एक छोटीशी कमेंट सुद्धा करून द्या। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहे। हे तांदूळ मी विकतचे घेतलेले आहे, तुम्ही या ठिकाणी राशनचे सुद्धा वापरू शकता। तर मंडळी, अजून मी 1 वाटी इथे टाकून घेत आहे तांदूळ। असे मी 2 वाटी इथे तांदूळ घेतलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता, आता मी अर्धी वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा पण कमी थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे। 2 ते 3 चम्मच आपल्याला इथे वापरायचे आहे उडीद, किंवा तुम्ही डाळ सुद्धा घेऊ शकता। उडदाचं प्रमाण हे खूप जास्त कमी ठेवा, कारण की त्यांनी लवकर फुगून येतं, त्यामुळे थोडंसं कमी ठेवलं तरी चालेल आणि टेस्ट खूपच भारी लागणार। आणि त्यानंतर थोडीशी 1 चम्मच मेथी टाकून घ्या आणि पूर्ण डाळ ह्या आपण विकतच्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे पॉलिशच्या डाळ असतात। तर आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत 2 ते 3 पाण्याने। तर धुतल्यानंतर मंडळी आपल्याला एका गंजामध्ये असं काढून घ्यायचं आहे। हे मी छोट्या कटोऱ्यामध्ये यासाठी तुम्हाला दाखवलेलं होतं की पूर्ण जी प्रोसेस आहे ते तुम्हाला परफेक्ट समजून येणार, त्यामुळे मी त्या छोट्या कटोऱ्यामधून आता गंजात टाकत आहे, कारण की आपल्याला भिजत ठेवायचं आहे रात्रभरासाठी। तर मंडळी, तुम्ही दिवसभरासाठी ठेवा किंवा रात्रभरासाठी ठेवा, पण 10 ते 12 तास तुम्हाला याला ठेवायचंच आहे, कारण की तांदूळ आणि डाळ मस्त छान फुगल्यानंतरच तुमचे अप्पे छान असे जाळीदार बनणार। तर बघा मंडळी, इथे मी आता पूर्ण 10 ते 12 तास झाल्यानंतर बघत आहे आणि तुम्हाला दाखवलं सुद्धा, तांदूळ पूर्णपणे छान असे फुगलेले आहे, डाळ सुद्धा फुगलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे, मस्त असं बेटर बनवून घ्यायचं आहे। या प्रोसेसमध्ये तुम्हाला बिलकुलही घाई करायची नाही। 1-2 तास ठेवलं आणि नंतर मिक्सरमधून काढलं, बिलकुलही परफेक्ट अप्पे जमणार नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे मंडळी, मस्त असं 10 ते 12 तास ठेवा आणि असं मिक्सरच्या भांड्यातून मस्त फिरून घ्या। बघू शकता मंडळी, किती मस्त आपलं मिक्सरच्या भांड्यातून फिरवल्यानंतर बेटर बनलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला बेटर बनवायचं आहे आणि मी आता एक भांडं पूर्ण इथे काढून घेतलेलं आहे। आता दुसरं सुद्धा मी अशाच प्रकारे काढून घेणार आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर बिलकुल आपल्याला पतलं करायचं नाही आहे मंडळी, बघू शकता हे सुद्धा आपण दुसरं भांडं काढून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे मी पूर्ण डाळ आणि तांदूळ काढून घेतलेले आहे। तर माझं हे अर्ध्या गंजापेक्षा थोडंसं जास्त बेटर झालेलं आहे। तर मी याच गंजात त्याला अजून 9 ते 10 तासासाठी किंवा 5 ते 6 तासासाठी असंच ठेवणार आहे आणि त्यात कोणतीही एअर जाऊ नये, त्यामुळे मी इथे वरतून असा खलबत्ता ठेवलेला आहे, जेणे की त्यात एअर पास झाली नाही पाहिजे। तर आपलं बेटर जे आहे मस्त असं आता फुगलेलं आहे, कारण की 5 ते 6 घंटे मी याला ठेवलेलं होतं आणि बघू शकता मंडळी, काढल्यानंतरच आपलं बेटर पूर्ण बाहेर असं पडत होतं। तर त्यामुळे मी पटकनच असं हाताने गंजाला पूर्णपणे व्यवस्थित केलं आणि त्यानंतर तुम्हाला इथे दाखवत आहे, बघा आपलं बेटर किती छान असं फुगलेलं आहे। तुमचं सुद्धा फुगणार, तुम्ही जास्त पाणी ॲड करू नका बिलकुलही, कारण की जास्त पाणी ॲड केलं तर तुमचे जे अप्पे आहे ते वेगळेच होऊन जाणार, म्हणजे चापट होऊन जाणार आणि खायला सुद्धा टेस्टी लागणार नाही। तर चला मंडळी, अप्पे बनवायची प्रोसेस आपण करूया। तर त्यानंतर मी अजून एक छोटा गंज घेतलेला आहे, त्यात थोडंसं बेटर टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मी इथे टाकणार आहे कुटलेली मिरची, म्हणजे बारीक केलेली मिरची आणि थोडासा लसण, हे 2 मी टाकणार आहे यामध्ये आणि थोडीशी धनिया सुद्धा टाकलेला आहे। त्यानंतर सोबतच आपण थोडंसं मीठ सुद्धा टाकून घेऊ। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे हे टाकल्यानंतर पाणी टाकायचं आहे। त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता मी छान असं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही जितकं बेटर घेणार त्यानुसार तुम्ही पाणी हळूहळू किंवा थोडं तरी टाकलं तरी चालेल। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला बेटर बनवून घ्यायचं आहे, बिलकुल यात गडे राहिले नाही पाहिजे। 5 ते 10 मिनिट आपल्याला छान असं मस्त मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे आता अप्पे। तर चला तर गॅसवर पटकन असं अप्पेचं भांडं ठेवूया आणि भांडं ठेवल्यानंतर पटकन असं थोडंसं तेलसुद्धा टाकून घेऊ आणि तेल टाकल्यानंतर मंडळी आपल्याला यामध्ये टाकायचे आहे अप्पे, ज्याने की खूपच सोपी प्रोसेस आहे मंडळी। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा, कारण की माझी प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला सांगत असते की कोणती रेसिपी तुम्ही
ट्राय करायला पाहिजे आणि मला नंतर कमेंट करायला पाहिजे. तर मी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते तुम्हाला, तुम्ही आधी ट्राय करा आणि त्यानंतरच मला कमेंट करा. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण अप्पे जे आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि अप्पे टाकल्यानंतर आपण थोडंसं यावर तेल टाकणार आहे आणि तेल टाकल्यानंतर आपण याला झाकून असंच ठेवणार आहे 5 ते 6 मिनटासाठी, ज्याने की पटकन असे होऊन जाणार. झाकण ठेवल्याने मंडळी पटकन अप्पे होऊन येतात, वरतूनसुद्धा छान होतात. तर बघा मंडळी, आपलं आता झाकण ठेवलेलं आहे. त्यानंतर 5 ते 6 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता थोडेसे हलकेसे अप्पे झालेले आहे. पण मी या स्टेजवर याला पलटून घेणार आहे, ज्याने की पटकन असे होऊन येणार आणि जास्त काळपटसुद्धा होणार नाही. मला काळपट झालेले अप्पे जास्त आवडत नाही, त्यामुळे मी थोडासा कलर चेंज झाला कीच पटकन काढून घेणार आणि वाफेवर छान शिजू देणार. शिजणार पण आणि वाफेवर होणार पण छान आणि कलरसुद्धा जास्त डार्क होणार नाही. तर बघू शकता मंडळी, असे पूर्ण अप्पे मी पलटी केल्यानंतरच छान असं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता बस 5 ते 6 मिनटं आधीच आपण शिजवलेलं आहे, तर 2 मिनटासाठी अजून झाकून ठेवा आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूनी छान असे खरपूस येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. भाजल्यानंतर पटकन अप्पे काढून घ्या आणि आपली रेसिपी पूर्णपणे तयार आहे. मंडळी, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ही, तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चुटकीवर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या, जेणे की मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यात खूप जास्त आनंद होणार आणि मोटिवेशन पण मिळणार. तुम्ही लाईक केलं किंवा तुम्ही कमेंट केली तर नक्की कमेंट आणि लाईक करत राहा मंडळी. तर चला तर मंडळी, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पुढची प्रोसेस पाहायला बिलकुल विसरू नका. मी तुम्हाला आता काढूनसुद्धा दाखवते का प्लेटमध्ये अप्पे कशा प्रकारे आपले झालेले आहे. तर बघा मंडळी, असेच आपल्याला थोडेसे सरळ आणि फिरवत राहायचं आहे मंडळी. बघा, मी एक अप्पा आता तुम्हाला काढून दाखवत आहे आणि बघू शकता मंडळी, एक अप्पा काढल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे अप्पे जे आहे ते दिसत असणार. तर आता आपण करूया आपल्या प्लेटची प्रोसेस. तर चला बघा, इथे प्लेटमध्ये आपल्याला अशा प्रकारे सगळे अप्पे ठेवून घ्यायचे आहे आणि ठेवल्यानंतर मी इथे खोबऱ्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे. तर बघू शकता मंडळी, पूर्ण अप्पे आपले बनलेले आहे. त्यानंतर मी इथे या ठिकाणी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. तर मी यावर कोणताही तडका लावलेला नव्हता, म्हणजे तडका टाकलेला नव्हता यात. तर आताच मी थोडीशी मोहरी यावर टाकून घेते आणि कढीपत्ता नव्हता मंडळी, त्यामुळेच मी तडका लावलेला नव्हता आणि इथे मी आता मोहरीसुद्धा टाकून घेतलेली आहे. चला मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि अप्पेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, मिक्स डाळीचे अप्पे तुम्हाला कसे वाटले, नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी. काळजी घ्या, आराम करा आणि माझ्या रेसिपी बनवून खात राहा आणि नंतरच खाल्ल्यानंतर बनवल्यानंतरच मला कमेंट करून सांगा. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी. बाय बाय, टेक केअर. रेसिपी नक्की बनवून ट्राय करा आणि कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा. बाय बाय मंडळी.